ओशो ओशो के तर ओशो काय म्हणतात, ते ओशो म्हणतात की ध्यान करा, जप करा, जो ध्यानस्थ हो चुका है वो सब महान है। और वो कहते हैं कि ध्यान करके बैठो, जिंदगी में कुछ नहीं तो ध्यान है तो सब है। मुझे एक बात समझ नहीं आती है, जब लोग ऐसे जीते हैं, जगतात चांगलं, आता प्रत्येकाचं स्वप्न असते का नाही, गाडी राहू, बंगला राहू, बाईकवर राहू, चांगली व्यवस्थित सगळं, हां हे सोडून काय म्हणते माणूस, ते हे सगळं खोटं आहे, काही नाही हे. आणि काय करा, जप करायचा, ध्यान करायचा, ह्या गोष्टी पटतात का तुम्हाला? एका जागी जाऊन बसून मग या जिंदगी जगाय कशा आला तुम्ही? एका जागी बसायला मस्त ध्यान देऊन काय भेटणार आहे? ते ध्यान देऊन मस्त बसून भेटणार आहे काय? काहीच नाही. त्यासाठी जिंदगी जगा ना तुम्ही, मस्त जगा, हवाशीर, लग्न करा, बायको करा, लेकर करा, काय करायचे तुम्हाला, जे तुमचे स्वप्न आहे ते व्हा, कशाने जगा, हां हेच पाहिजे ना. काऊ एका जागी ध्यान देऊन मस्त बसायचं आणि काय नाही ह्याच्यातच ध्यान मग्न राहायचं. कोणते माणूस नाही, हां आई वडील नाहीत, तर काही नाही, आपापलं बायको नाही, लेकर नाही, तो बसायचं खेळून ध्यानावर मस्त राहायचं. म्हणून कसं मस्त राहा, काय गोष्टी एवढं तरी पटायसारखं बोला हो. मला वाटते की आपापले स्वप्न आणि काय तुमचे स्वप्न आहे ते पूर्ण करा तुम्ही. हे ओशोचं ऐकून 1 वर्ष मी येडा झालो यशोमुळे. काय सांगा, काय नाही, नाही नाही, हिंमत आती हे सब आता आहे, ते तर मलाही पाहिजे हो, आणि तुम्हालाही पाहिजे. हां पण जसं जसं ऐकत गेलो तसंच मला कळायला लागलं की त्यांचं जे आहे ते ध्यान देऊन मस्त बसा म्हणणं यायचं काम, हे चुकीचं आहे. लग्न करावंच लागते, लेकर करावंच लागते, आणि सगळं व्यवस्थित जिंदगी जगावं लागते. आयुष्यमध्ये जगा ना तुम्ही, पैसा कमवा, काय पाहिजे ते घ्या. हां ही जिंदगी आहे, एक दिवस मरायचीच आपल्याला असेल. काय करायचं ते परमात्माला ह्याला त्याला हे करून एक जागी बसून खायला प्यायला तर पैसे लागतील का नाही, कमवायला ते स्वतःसाठी तरी घर फिर काय व्यवस्थित पाहिजे का निवारा, का नाही, मोकळंच असं. त्यासाठी काहीतरी गोष्टी कळायला लागतात आपल्याला सुद्धा. आणि किती ऐकायचं काय नाही ऐकायचं, ऐका ओशोला, जरूर ऐका, मी सांगतो ना ऐका म्हणून, पण तेवढंच ऐका की तुम्हाला वाटते की आता बस झालं, त्याच्या आती जाऊ नका. नसता उघड डिप्रेशनमध्ये जाताल, जास्त जास्त ऐकाल तर जास्त डिप्रेशनमध्ये जाताल. त्याच्यामुळे म्हणतो चांगलं आहे, काय नाही, ओशो पण चांगलं आहे, पण आत्ती असं काय होऊ नये. त्याच्यामुळे जेवढं ऐकायचं तेवढंच ऐका. जर तुम्हाला वाटत असेल की आता बस झालं तर बस तोपर्यंत ऐका. तर थँक्यू भाई लोक. चॅनलला माझ्या लाईक आणि शेअर करा, व्हिडिओला पण शेअर करा, कारण दुसऱ्याला पण कळू द्या ओशोचं. तर लाईक करा, कमेंट करा, चालते. बाय, भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये.